झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर पदासाठी आज 22 जानेवारी रोजी मुंबईत आरक्षण सोडत काढण्यात आली. यात धुळ्याचे महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. यामुळे महापालिकेत निवडून आलेल्या महिलांपैकी काही नावांची चर्चा होऊ लागली आहे. धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आली असून तब्बल 50 नगरसेवक निवडून आले आहेत. यापैकी 25 महिला या भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत. महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले. यामुळे जयश्री अहिरराव, कल्पना महाले, कल्याणी अंपळकर यांच्या नावांची चर्चा होत असली तरी त्यांनी यापूर्वी महापौर, उपमहापौर पद सांभाळले आहे. डॉक्टर निशा सुशील महाजन यांचेही नाव काहींच्या चर्चेत असले तरी त्यांनी अलीकडेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय. त्यामुळे मायादेवी महादेव परदेशी यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचं बोललं जातंय. मोहाडी उपनगराला न्याय द्यायचा म्हटल्यास सारिका प्रवीण अग्रवाल किंवा पुष्पा राजेश पवार यांचाही पक्षश्रेष्ठी विचार करू शकतात. भाजपाकडे बहुमत असल्याने धुळ्यात महापौर पदासाठी रस्सीखेच नाही. त्यामुळे कुणाला संधी मिळेल याचा पूर्णतः निर्णय पक्ष नेत्यांच्या हाती आहे. सध्या तरी कोण होईल महापौर याबाबत धुळेकरांनाही उत्सुकता लागून आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.